नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम या योजनेचं जे खरं नाव आहे ते म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। ही जी योजना आहे ती अशा बेरोजगार युवकांसाठी आहे ज्यांच्याकडे बिलकुलही काम नाही आहे, तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। परंतु या योजनेचे वास्तविक स्वरूप काय आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे। ही नेमकी योजना आहे काय, यात खरंच पैसे भेटणार आहेत का, तर ह्या सर्व गोष्टी सर्वप्रथम जाणून घेणं महत्त्वाचं आहे। जसं महिलांना सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली आहे, तशीच ही योजना आहे का, तर असं बिलकुल नाही आहे। अशा प्रकारची ही योजना नाही आहे। या योजनेत तुम्हाला प्रत्यक्ष काम करावे लागणार आहे। सरकार तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देईल, एखादी कंपनी उपलब्ध करून देईल, त्यात तुम्हाला इंटर्नशिप करावी लागणार आहे। ही इंटर्नशिप तुम्हाला 6 महिन्याची असेल। 6 महिने तिथं तुम्हाला प्रत्यक्षरित्या काम करावे लागेल आणि त्याचा मोबदला म्हणून सरकार तुम्हाला प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम तुमच्या खात्यामध्ये देईल। ती रक्कम अशी असेल की जी 12वी पास युवक असतील त्यांच्यासाठी ही रक्कम प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये असेल। ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे म्हणजे ज्यांचा ITI वगैरे झालेला आहे तर त्यांना ही रक्कम 8,000 रुपये मिळेल व ज्यांची डिग्री कंप्लीट असेल अशा युवकांसाठी ही रक्कम जी असेल ती 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला असेल। तर ही रक्कम तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे ज्यावेळेस तुम्ही जाऊन तिथं काम करणार आहात। तर या योजनेतील काही ठराविक मुद्दे आहेत ते आपण या PDF द्वारे पाहणार आहोत। तर या योजनेचं उद्दिष्ट सरकारनं बघा काय दिलेलं आहे की उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता 5,500 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की बघा, उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण म्हणजे इंटर्नशिपद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल। तर पुढचा मुद्दा असा आहे की कोण कोण या योजनेसाठी नोंदणी करू शकतं, तर 12वी झालेले, ज्यांचा ITI झालेला आहे, ज्यांची पदवी पूर्ण आहे या पदव्युत्तर शिक्षण ज्यांनी धारण केलेलं आहे ते लोक यासाठी अर्ज करू शकतात, नोंदणी करू शकतात। पुढचा जो मुद्दा आहे की याचा जो फायदा जो आहे तो 10 लाख बेरोजगार तरुणांना होणार आहे। नेक्स्ट पाहूया की या योजनेचा जो कालावधी असेल, इंटर्नशिपचा जो कालावधी असेल तो फक्त 6 महिन्याचा असेल। तर 6 महिनेच तुम्हाला ते वेतन मिळणार आहे आणि ते वेतन तुमच्या बँकेत जमा होईल। नेक्स्ट जो मुद्दा आहे ती उमेदवाराची पात्रता आहे। तर उमेदवाराचं किमान वय जे आहे ते 18 ते 35 वर्ष असावे। उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही 12वी पास, ITI, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर असावी। उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। उमेदवाराकडे आधार नोंदणी असावी। उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे। उमेदवाराचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी। तर त्यासाठी बघा त्यांनी दिलेली आहे रक्कम 12वी जे पास असतील त्यांच्यासाठी 6,000, ज्यांचा ITI झाला असेल, पदविका असेल त्यांना 8,000 आणि पदवीधर पदव्युत्तर असतील त्यांच्यासाठी ही रक्कम 10,000 असणार आहे। तर हाच होता आजचा व्हिडिओ। यात तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच होता की हे नेमकं जाणून घ्या की ही योजना काय आहे। नाहीतर तुम्हाला वाटायचं की घरी बसून आपल्याला आता पगार चालू होईल आणि अकाउंटवर प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम येईल, पण असं बिलकुल नाही आहे। तर आशा करतो तुम्हाला ही माहिती कळली असेल। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।